हाय मित्रांनो, गुड इव्हनिंग. स्वामी प्रकट दिना दिवशी आम्ही पितळेची मूर्ती घरी आणली होती. तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलंच. आणल्यानंतर आम्ही तिचं पूजन केलं आणि ग्रंथावरती अशी ठेवली होती. हे आमचं घरातलं छोटंसं देऊळ आहे. आम्ही महाराजांची फक्त मूर्ती आणली होती, पण अजून अभिषेक केला नव्हता. आणि आज गुरुवार म्हणून आम्ही अभिषेकाची तयारी अशी घरात चालू केली होती. घरात फळं वगैरे सगळे आणलेलं आहे, सगळं साहित्य आणलेलं आहे. आणि अभिषेक हा दुसरं कोणी नाही तर मी करणार होतो. आणि अभिषेक कसा करायचा याची माहिती आम्ही यूट्यूबवरूनच घेतली होती, त्यामुळे काही चुकलं तर सांगा. हा आमचा छोटासा देवारा, यातले देव आता आपण धुवून घेऊ. तर आपल्याला यूट्यूबवरती ज्या पद्धतीनं अभिषेक करायला सांगितलं होतं त्या पद्धतीनं हा अभिषेक करायला चालू आहे. आणि आमच्या घरात गणपतीची मूर्ती आधीपासूनच नव्हती. आम्ही त्या ठिकाणी सुपारी पूजत होतो, त्यामुळं आम्ही गणपतीची मूर्ती देखील आणली होती. तर अभिषेकाला सुरुवात करण्यापूर्वी एका आपल्या घरातल्या तामणात तांदूळ ठेवून त्याच्यावरती अशा मूर्ती विराजमान करायचे. आणि मूर्ती विराजमान केल्यानंतर आपण श्री सुक्त लावून मंत्र असा आपल्याला पहिल्यांदा पाण्याने आणि त्याच्यानंतर हा अभिषेकाने असा आपल्याला तो सुक्त संपेपर्यंत हा असा अभिषेक करायचा आहे. पहिल्यांदा मूर्ती पाण्यानं धुवून घ्यायची आहे, त्याच्यानंतर अभिषेकाने, आणि त्याच्यानंतर पुन्हा पाण्याने अशी मंत्र संपेपर्यंत अभिषेक घालायचा आहे. म्हणजे त्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपला हा अभिषेक आता पूर्ण झालेला आहे. आणि देवाऱ्यातले देव देखील मी सगळे स्वच्छ धुवून घेऊन त्यांना पूजन करून आधीच व्यवस्थित तिथं ठेवले होते. आणि त्याच्यानंतर मग आता ही आपली गणपतीची मूर्ती, जिला आपण अभिषेक घातला, आणि त्याच्यानंतर ही महाराजांची मूर्ती अशी वरती ठेवली होती. आणि त्याच्यानंतर मूर्तीभोवती आपण सगळं आता फुलं वगैरे घालून घेणार आहोत. महाराजांना हार घेतला होता छोटासा गळ्यामध्ये. आणि त्याच्यानंतर एक फुलं वगैरे आणली होती. फुलं थोडीशी कोमजलीत, कारण फुलं सकाळी मी येताना कामावरून आणली होती आणि ती त्यामुळे थोडीशी सुकून गेली होती. फुलांच्या सोबत आपल्याला अशी तुळशी मंजुळा देखील दिलेली होती, कारण दत्तगुरूंना गुरुवारची तुळशी मंजुळा अशी घालतात म्हणून. तर ही अशी आपण सगळी लावून घेऊया आणि फुलं व्यवस्थित सगळी लावून घेऊया. त्याच्यानंतर देवारा बघायला खूप सुंदर आणि छान दिसणार. माझी सगळी पूजा आटपेपर्यंत प्रियाने अशी ही नैवेद्याची तयारी पण केली होती. आणि हे नैवेद्याचं ताट प्रियाने असं मांडलं होतं. आणि आमचा आता देवारा बघा कसा दिसतोय, असा फुलांनी छान असा सजलेला दिसतोय. मगाच्यापेक्षाही बघायला भारी वाटायला लागले आरती वगैरे लावल्यामुळे. आणि हे असं नैवेद्याचं ताट. तर आपण आत्ता काय करूया की आरती करून घेऊया. आरतीचा मी व्हिडिओ करत नाही, खूप मोठा होईल. तर फायनली आमची आरती पण झाली. आणि आरती झाल्यानंतर प्रियानं असं ओवाळून घेतलं. त्याच्यानंतर मी नैवेद्य दाखवला आणि मोठा भाऊ पण आला होता आमचा. तर अशा पद्धतीनं आमच्या घरात स्वामींची प्रतिष्ठापना झाली. आणि तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ.